Hello, I am Tanu and you are watching in Goa News. Renowned singer Ajit Kadkade was awarded Gomant Vibhushan by CM Dr. Pramod Sawant at ceremony in Panjim. Born in Bicholim and trained under PT Jitendra Abhisheki, Kadkade has dedicated over 40 years to classical and devotional music, performing globally and representing Goan culture. स्वरूप आहे रसिक हो. गोव्यातील मंदिरांमधून होणारा एकही सार्वजनिक उत्सव असा नसेल जिथं कडकडेंचा स्वर निनादत नाही. पहाट उगवते तीच मुळी कडकडेंच्या स्वरांनी. तुझ्या कृपेनी दिन उगवे हा पासून वृंदावनी वेणू, देवाची द्वारी, दत्ताची पालखी पर्यंत कडकडेंचा मंगल स्वर बालपणापासून आमच्या काळजात रुतून बसलेला आहे. मनामध्ये काही पवित्र, उदात्त, मंगल भाव जागवण्याची ताकद कडकडेंच्या स्वरांमध्ये आहे. संतांच्या वाणीचा खरा अर्थ आमच्या पिढीपर्यंत पोहोचला तो कडकडेंच्या स्वरातूनच. तुमच्याकडून गाण्या व्यतिरिक्त सांगितलेल्या 4-5 गोष्टी अगदी तंतोतंत म्हणजे अगदी तंतोतंत मी पाळतो. बुवांचं शिस्त म्हणजे बुवांची जर कार्यक्रम 8 वाजता असेल बुवा 6:30 वाजता हॉलवर असायचे. कधीही अभिषेकी बुवा उशिरा पोचलेले मला आठवत नाही. आणि हा जो मला पुरस्कार मिळाला हा अगदी मनोभाव आहे. मी असं समजतो हा पुरस्कार माझाच नाही तर त्यांचाच आहे. कारण ज्यांच्यामुळे मी घडलो, ज्यांच्यामुळे मी गेली 50 वर्ष गातोय, ज्यांनी मला नुसतं गाण्यातच नाही पण लोकांकडे कसं वागावं, स्वभाव आपला कसा असावा याची पण घडवणूक दिली, त्या अभिषेकी बुवांना, माडिया गुरुजींना, गोविंदप्रसाद जयपूरवाले यांना मी हा माझा पुरस्कार अर्पण करतो. आणि आपण जे रसिक इकडे बसलेले आहात आणि पुरे, कारण मी असं नेहमी म्हणतो गोवा ही माझी जन्मभूमी आहे पण महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी आहे. कारण जेव्हा मी मुंबईत गेलो आणि तिकडे माझा प्रवास जो गाण्यातून सुरुवात झाला ती आत्तापर्यंत तो प्रवास गेली 50-55 वर्ष चालू आहे. जरी रोज मला बासुंदी पुरी नाही मिळाली तरी पिठलं भाकरीला कुठे कमतरता पडली नाही. स्वामी समर्थ महाराजांनी, माझे आध्यात्मिक गुरु, अनेक संत, देवी देवता यांच्या कृपेवर मी हा प्रवास माझा अजून छान चालू आहे. मला बरेच जण विचारतात तुमच्या काय राहिलं असं वाटतं तुम्हाला मागे. मी सांगतो त्यांना काहीच राहिलेलं नाही. पुढे काय तुमचे गोल आहेत? काहीच नाही. माझं आयुष्य एवढं छान चालू आहे जेव्हा मी त्यांच्यावर सोडलं आणि छान चालतं. मला कुठे इकडे थोडीफार अडचण येते, ती पण परीक्षा असते आपली. हा आपला भक्त शिष्य त्या अडचणीतून कसा पुढे जातो. त्या अडचणीतून पार करणारे पण तेच असतात. आपण ते पार करू शकत नाही आपल्या ह्याच्यावर. तेच करतात पण अडचण येते पण त्याच्यातून पार करणारे तेच आहेत. तर पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री साहेब डॉक्टर प्रमोदजी सावंत आणि डिरेक्टर गोविंदजी, आपले सगुणजी वेळीप आणि गोविंदजी गावडे यांचे मी आभार मानतो. कारण हा गोमंतकातला सर्वोच्च नागरी पुरस्कार गोमंत विभूषण मला आज देण्यात आला, त्याबद्दल मी अतिशय आनंदित आहे. अभिनंदन करावं. मी दुसरं अभिनंदन करतो. हा पुरस्कार देण्यासाठी एक कमिटी असते आणि ती कमिटी वेगवेगळे मान्यवर ह्या कमिटीमध्ये असतात. आर्ट अँड कल्चर फील्ड, साहित्य, लिटरेचर, बाकी सगळ्या क्षेत्रातली लोक या कमिटीमध्ये असतात. या कमिटीतील वेगवेगळी नावं, वेगवेगळे लोक या कमिटीसाठी आपलं रिकमेंडेशन करतात. सरकारकडूनही रिकमेंडेशन वेगवेगळे असतात पण ही कमिटी योग्य वेळी योग्य माणसाची निवड करते. ही फक्त निवड मी किंवा आर्ट अँड कल्चर मिनिस्टर असं करत नाही आहेत. त्यामुळे परत एकदा त्या कमिटीसाठीही आपण टाळ्या वाजवा. त्या कमिटीचंही खूप खूप अभिनंदन करतो. डॉक्युमेंटरीपासून सगळ्या भाषणामध्ये माननीय श्री अजित कडकडे यांच्यावरती गौरव करण्यात आला. त्यांचं खास अभिनंदन आणि खास
आम्हाला आकर्षण आहे कारण ते बिचोलकर आहेत आणि त्यामुळे बिचोलीहून आज खूप लोक या सभागृहामध्ये आहे. पुनश्च एकदा मी स्वतः बिचोलकर असल्या कारणानं त्यांचं परत एकदा खूप खूप अभिनंदन बिचोलीवासियांच्या वतीनेही. आपण गोव्यातील आर्ट अँड कल्चर ज्याला आपण म्हणतोय की साहित्य असेल, संगीत असेल, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने आपण जे कष्ट घेतले वयाच्या 18 वर्षापासून ते आजपर्यंत आपण नित्य आपण ज्याला म्हणतोय की जोपर्यंत कलेचे पूजन होत नाही तोपर्यंत ते शक्य नसतंय आणि तीच जिद्द चिकाटी ही आपण ठेवली म्हणून आपण आज यशाच्या मार्गावरती पोहोचला. मी एवढंच सांगेन की गोमंतकातील युवकाने आजही आपल्याकडून प्रेरणा घ्यावी की आपल्यासारखी कलेची सेवा, कलेवरती श्रद्धा, जिद्द आणि चिकाटी अशाच पद्धती ठेवली तरच आपण यशाचं शिखर हे नक्कीच गाठू शकतो. हे मी आजच्या वेळी सांगेन आणि आजच्याही युवकाने आपल्यासारखे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करावे. न की फक्त म्हणजे आपण ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल त्या क्षेत्रामध्ये अशा पद्धतीचे प्रयत्न हे खूप गरजेचे आहे. डिचोलीसारख्या छोट्याशा शहरामध्ये आपण जन्माला येऊनही पूर्णतः आपण ह्या भारतभर आपल्या ह्या कलाक्षेत्रामध्ये नाव केलं. आपल्याला पंडित जितेंद्र अभिषेकी असेल, गोविंद प्रसाद जयपूरवाले असेल, पंडित गोविंदराव अग्नी असेल, मारिये गुरुजी असेल, यासारख्या शिक्षकाकडनं आपण शिक्षकाचे धडे घेतले. इंडियन क्लासिकल, लाईट क्लासिकल्स अँड डिवोशनल म्युझिक यासारखे आपण कितीतरी संगीतातले धडे ह्या पूर्ण भारतभर आणि फक्त भारतच नाही, अमेरिका असेल, युरोप असेल, ग्लोबमधल्या वेगवेगळ्या कंट्रीमध्ये आपण भक्तिगीत आणि नाट्यगीत ह्याने आपण प्रसिद्ध झालात. आजही आपले कार्यक्रम म्हणजे युरोप आणि ह्याच्यामध्ये होतात. ही गोव्यासाठी खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे पुनश्च एकदा मी आपलं खूप खूप अभिनंदन करतो. आपण मूळ गोवेकरी असल्याकारणाने कोकणी भाषा कधीही विसरला नाही. मराठीच्या बरोबर कोकणी असेल, हिंदी असेल आणि कन्नड असेल, या चारही भाषांमध्ये खूप सुरेख आपण गातात आणि प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात. 200च्या पेक्षाही जास्त आपले अल्बम आज प्रसिद्ध आहेत. हे अल्बम कितीतरी लोक ऐकताना आणि मंत्रमुग्ध होत असताना आपण बघतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. मला वाटतं की आपले रसिक म्हणजे गोव्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने महाराष्ट्र आणि इतर प्रांतामध्ये आपल्याला सदोदित पाहायला मिळतात. आपण वेगवेगळ्या अवॉर्ड आपल्याला मिळालेत. म्हणजे मी तर म्हणेन की वेगवेगळ्या फिल्म इंडस्ट्रीमधले अवॉर्ड मिळाले, वेगवेगळ्या साहित्यामधले अवॉर्ड मिळाले, वेगवेगळ्या महाराष्ट्र सरकारने आपल्याला पुरस्कार दिले. पण आजचा अवॉर्ड आपण स्वीकारत असताना खरोखरच आपल्याला गर्व वाटला असेल की आपल्या जन्मभूमीमधला सर्वोच्च पुरस्कार आपल्याला देण्यात आलेला आहे. तर हाही अवॉर्ड त्यापेक्षाही कितीतरी मोठा अवॉर्ड आपल्याला या ठिकाणी मिळाला. या अवॉर्डाचं स्वरूप आपण सगळ्यांनी बघितलं आहे. 5 लाख रुपयाचा चेक आणि मोमेंटोज या पद्धतीने दिलेला आहे. गोमंतक विभूषण पुरस्कार जाहीर झाला आणि आज तुम्ही तो घेतले, कसे दिसता, किती सांगतले? खूप बरें दिसता. कित्याक हांव गोंयचो आणि गेली 50 वर्सां जाता गोंयांत कितले प्रोग्राम जाले, गोंया लोकांनी म्हणजे प्रोग्राम खूप ऑर्गनायज केले. त्याच्यामुळे हो पुरस्कार तुका मेळ्ळा न्हय, त्याच्यामुळे खूप बरें दिसता म्हाका मनापासून.